अवैध दारू विक्री करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तर 52,365 रुपये किमतीचा माल जप्त। चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय भिंतीलगत चांदवड मनमाड रोड अंडा भुर्जी विक्री करणाऱ्या सबका मालिक एक या दुकानावर मेहबूब अयूब शेख यांच्या ताब्यातील प्रथम दर्शनी देशी दारू साठा मिळून आल्याने देशी दारूची त्यांच्या मेहमूद अयूब शेख व अजय छोटेराम पवार या 3 इसमास एका दुकानावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज दिनांक 5/2/2026 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास छापा टाकून अवैध देशी दारू तयार करण्याचे रसायन व देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या व दारूच्या बाटल्यांमध्ये भरण्याचे इतर साहित्य दुकानात व घरी एकूण मुद्देमाल 52,365 रुपयाचा मिळून आला। या राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा मारल्यामुळे त्याचप्रमाणे अवैध पद्धतीने तयार केलेली देशी दारू सापडल्याने चांदवड शहरात मोठी खळबळ उडाली। सदरच्या घटनेतील आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आरोपी यांना चांदवड न्यायालयात उभे केले असता त्यांना दिनांक 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। सदरच्या घटनेमध्ये चांदवड पोलीस स्टेशन हे हाकेच्या अंतरावर असून सुद्धा त्यांच्या हद्दीतच सदरची घटना घडल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। चांदवड पोलीस स्टेशनने यापुढे तरी अशा अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी मागणीच थेट जनतेतून होत आहे। तरीही कारवाई श्रीमती उषा वर्मा विभागीय पोलीस तरीही कारवाई श्रीमती उषा वर्मा विभागीय उपायुक्त नाशिक विभाग संतोष झगडे अधीक्षक नाशिक तांबारे उपअधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभाग पोलीस पथकाचे कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील, दुय्यम निरीक्षक MD कांडे, YR जोशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक SK शिंदे, जवान सर्वश्री संतोष बोराडे, गोकुळ शिंदे, विजय पवार, वीरसिंग पावरा आदींनी ही कारवाई पार पडली आहे। सदरील गुन्ह्याचा तपास उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा। मुख्य संपादक देविदास जाधव, संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60।